मला असं वाटतं की सातारा जिल्ह्याने अभूतपूर्व यश हे महायुतीला दिलेलं आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 65 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत। 65 जागांपैकी 28 जागा अपक्षाचा एक पाठिंबा धरून भारतीय जनता पार्टीला मिळाल्या, 20 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आणि 15 जागा शिवसेनेला मिळाल्या आणि विरोधात फक्त काँग्रेसची एक जागा अशी प्रमुख पक्षाची आली आणि बाकी सगळ्याच्या सगळ्या जागा ह्या महायुतीच्या विचाराच्या आल्या। त्यामुळं महायुती म्हणून आम्ही राज्यात एकत्र काम करतोय। त्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये देखील सरकार एकत्र चांगल्या पद्धतीनं चालवायच्या बाबतीमधला प्रयत्न हा तिन्ही आपल्या घटक पक्षांचा आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करतं। त्यामुळे आमची सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की महायुती म्हणून एकत्र आपण सगळ्यांनी काम करावं अशी आमची इच्छा आहे। शेवटी आता वरच्या पातळीवर मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होऊन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे विषय आहेत, योग्य तो तोडगा वरच्या पातळीवर होईल। त्याची अंमलबजावणी निश्चित स्वरूपी खाली देखील जिल्हा परिषदेच्या पातळीवर सातारा जिल्ह्यामध्ये होईल। साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याचा दावा करत आहे, भाजपला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न आहे का या गोटातून? मला असं वाटतं वर काही तर त्याच्यावर पॉलिसी ठरेल आणि मग निर्णय होईल।